कोर्टातल्या या सगळ्या अपडेटकडे आपले लक्ष असेलच, मात्र वळूयात पुढच्या बातमीकडे। महायुतीतील राज्यसभेची चौथी जागा शिवसेनेला की भाजपला, हा मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय। महायुतीमध्ये भाजपचे अपक्षांसहित 136 आमदार आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 56 आमदार आहेत। सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या केवळ 3 जागा निवडून येणार आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची केवळ 1 जागा निवडून येणार आहे। भाजपकडे अधिकची 16 मतं आहेत, तर शिवसेनेकडे अधिकची 18 मतं आहेत। शिवसेना अधिकची 18 मतं भाजपला देणार की भाजप अधिकची 16 मतं शिवसेनेला देणार, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, महायुतीमधलं आता हे त्रांगडं कसं सुटणार आहे? भाजप की शिवसेना, कुणाला एक अधिकची जागा मिळेल? तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। महाविकास आघाडीमधलं त्रांगडं आपण काल जाणून घेतलेलं होतं, त्यानंतर महायुतीमध्ये देखील एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आपण पुन्हा एकदा निलेश कडून या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। निलेश, हे त्रांगडं कसं सोडवणार आहे महायुती? ही अधिकची जागा नेमकी कुणाकडे जाऊ शकते? माधवी, महायुतीमध्ये सध्या जवळपास राज्यसभेच्या 7 जागा खाली होत आहेत आणि त्यातल्या 6 जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळतील अशी दाट शक्यता आहे। यामध्ये जी चौथी जागा असणार आहे त्या चौथ्या जागेसाठी आता महायुतीमध्ये वाद लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण महायुतीमध्ये भाजपकडे अधिकची जर मतं आपण पाहायला गेलं तर ती 16 आहेत, तर शिवसेनेकडे ही 18 मतं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता महायुतीमध्ये शिवसेनेला ही चौथी जागा सुटणार की भाजप स्वतःकडे ही जागा घेणार, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। या जागेवरून आता भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की शिवसेना की भाजप हे निश्चित तर होईलच। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळणार हे निश्चित आहे, तर महाविकास आघाडीला देखील 1 जागा मिळणार आहे आणि उर्वरित ज्या 4 जागा असणार आहेत त्या 4 जागांमध्ये एका जागेवर वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहिती। तर महायुतीमधली राज्यसभेची चौथी जागा नेमकी मिळणार कुणाला, हा नवा तिढा आता निर्माण झालेला आहे। कारण भाजपकडे सध्या अधिकची 16 मतं आहेत, मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 जास्त मतं आहेत। त्यांची 18 मतं ते भाजपला देणार का की भाजपची मतं त्यांना मिळणार अधिकची, हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे।